दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव। घराबाहेर घरामध्ये भरपूर दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला की दिवाळीचा सण कसा अगदी खुलून येतो आणि दिव्यांशिवाय दिवाळीची मजाच नाही। हल्ली आता वेगवेगळे इलेक्ट्रिकल दिवे, पाण्यात चालणारे दिवे, बॅटरीवरचे दिवे, वेगवेगळे आकर्षक लाइटिंग बाजारात भरपूर बघायला मिळतात। पण आपण त्या मोठ्या हौशीनेही खरेदी सुद्धा करतो। पण जोपर्यंत आपली पारंपरिक पंती अंगणात लागत नाही तोपर्यंत दिवाळीला काही महत्त्व नाही। पण पंत्या लावल्या की नेमकी एक अडचण होते। सगळ्यात पहिली अडचण म्हणजे पंत्या खूप जास्त तेल शोषून घेतात आणि त्यामुळे मग तेलही खूप लागते। मग अशा वेळी जेव्हा तुम्ही बाजारामधनं पंत्या विकत आणता तर सर्वप्रथम जेवढ्याही पंत्या तुम्ही आणलेल्या आहेत त्या तेल कमी प्याव्या म्हणून ही छोटीशी टिप तुम्हाला सांगत आहे। जेवढ्या पंत्या आणलेल्या आहेत त्या पूर्ण पाण्यामध्ये डुबतील एवढं पाणी एखाद्या मोठ्या टबमध्ये वगैरे घ्यायचं आणि त्यामध्ये पूर्ण ह्या पंत्या ठेवायच्या। आता एवढ्या महागाईच्या काळात एवढे तेल पंत्यांसाठी वापरायचे म्हणजे सर्वसामान्य माणसांना खरोखरच जीवावर येते। आणि दुसरी एक अडचण म्हणजे पंत्यांमधून जे तेल झिरपते त्यामुळे मग जमिनीवर तेलाचे डाग पडतात। मग तुमच्या या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी मी हे 2 सोपे उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हे उपाय केल्यामुळे एकतर तेलाचीही बचत होईल आणि दुसरं म्हणजे पंती ठेवली त्या ठिकाणी जमिनीवर डागही पडणार नाही। सगळ्यात पहिले पंत्या तेल न पिण्यासाठी काय करावं ते बघणार आहोत आणि खाली जमिनीवर डाग होऊ नये म्हणून काय करायचं ते आपण हे बघितल्यानंतर बघणार आहोत। तर इकडे मी ह्या ज्या काही पंत्या आहेत ह्या या बाउलमध्ये मोठ्या टोपमध्ये साधारणतः रात्रभरासाठी ठेवल्या होत्या। तुम्ही 3 ते 4 तास ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला ह्या पंत्या अशा पद्धतीने एकदा धुवून घ्यायच्या। जसं आपण त्या पाण्यामध्ये टाकतो ना तुम्ही बघणार अगदी त्या पाण्यामधून असे छोटे छोटे बुडबुडे यायला तयार होतात आणि मग नंतर ह्या पंत्या पूर्ण पाणी शोषून घेतात आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या पंत्या काढून एकदम नरम अशा कपड्याने, सुती कपड्याने आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत। आता ह्या पंत्या ज्या आहेत ह्या रेडी झाल्यात का तर नाही, आपल्याला अजून काही प्रोसेस करायची आहे। सगळ्या पंत्यांमधलं पाणी आपल्याला अशा पद्धतीने एकदा पुसून घ्यायचं आहे आणि थोडासा उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता। साधारणतः ह्या अगदी एवढंही जास्त कडक ऊन नव्हतं, थोडंफारच होतं, तर मी 1 तासभर या अशा पद्धतीने उन्हामध्ये ठेवणार आहे थोड्याफार सुकण्यासाठी। त्यानंतर आपल्याला दुसरी प्रोसेस करायची आहे। आता एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही ह्या पंत्या आणत आहात तर ह्या पंत्या डायरेक्टली यूज न करता जेवढ्याही पंत्या तुम्ही आणल्या आहेत त्या एक वेळेसच तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता। आता बघा या व्यवस्थितरित्या सुकलेल्या आहेत। आता आपल्याला याच्या पुढची प्रोसेस करायची आहे। लगेच यामध्ये तेल टाकायचं नाही, पुढची प्रोसेस आपण करणार आहोत। आता बघा ह्या ज्या काही पंत्या असतात ना तर ह्या पंत्या बऱ्याचदा ब्रेक झालेल्या सुद्धा असतात। पण जेव्हा आपण पाण्यामध्ये ह्या ठेवतो तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये मीठ सुद्धा घालू शकता जेणेकरून जर कुठे त्या पंत्याला जर हे असतील छिद्र वगैरे असतील तर त्यामधून तेल नको झिरपायला म्हणून तुम्ही ती ट्रिक सुद्धा आजमावू शकता। आता बघा आपल्याला घ्यायचं आहे तेल, जे तेल आपण भाजीसाठी वगैरे वापरतो त्याच तेलाचा वापर करायचा आणि ह्या पंत्यांना पूर्ण तेल लावून घ्यायचं म्हणजे तेलाचं एक कोटिंग यावरती तयार होतं। आता तेल लावल्याबरोबर सुद्धा आपल्याला हे लगेच वापरायचं नाहीये। तेल वापरल्यानंतर सुद्धा म्हणजे तेलाची कोटिंग याला लावल्यानंतर आपल्याला हे रात्रभरासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे ह्या व्यवस्थितरित्या सुकल्या जातील आणि पंत्या मग या दिवाळीला तुम्हाला दिवे लावण्यासाठी रेडी होतील। असं केल्यामुळे पंत्यामध्ये बिलकुल जास्त तेल लागत नाही किंवा पंत्या ह्या जास्त तेल सुद्धा पित नाही। अशा पद्धतीने एखाद्या अशी हवा खेळती राहील अशा भांड्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। रात्रभराखाली फॅन खाली किंवा कुठेही ठेवा, रात्रभर त्याला असं सेट होण्यासाठी ठेवून द्या। आता बघा तुम्हाला जर या दिवाळीसाठी वेगवेगळे आकाशकंदील बनवायचे असतील किंवा दिवाळीसाठी वेगवेगळे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बघितलेले आहेत, तुम्ही नक्की ते चॅनलवरती व्हिडिओ जाऊन बघू शकता। आता मी रात्रभरासाठी ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता आपल्या पंत्या पूर्ण सुकलेल्या आहेत आणि सेट झालेल्या आहेत। जसं की आता तुम्हाला तेल कमी पिण्यासाठी पंत्यांसाठी आपण रेडी केलंय। आता खाली जमिनीवर तेलाचे डाग होऊ नये म्हणून काय करावं ते सुद्धा बघून घेऊयात। तर आता तुम्हाला पंत्यांमध्ये किती तेल टाकायचं त्यानुसार तुम्ही इकडे तेल टाकू शकता किंवा मग पाण्यावर चालणारे दिवे सुद्धा तुम्ही बनवू शकता, तुमच्यावरती आहे। आता बघा जमिनीवर डाग होऊ नये म्हणून काय करायचं, टाचन पिन घ्यायची। कशी टाचन पिन घ्यायची, जिला असे मदग गोल आहे अशीच टाचन पिन आपल्याला लागणार आहे। आता वेगळ्या पद्धतीची टाचन पिन मार्केटमध्ये यायला लागली जिथे की असा
बॉल असतो ती नाही घ्यायची, असं होल आपल्याला हवं आहे, कारण त्या होलमधून आपल्याला ज्या काही वाती आहेत त्या घालायच्या आहेत. असं एक स्टँड पणत्यांवरती एक तयार होतं वातींसाठी. तुम्ही अशा पद्धतीने वाती त्याच्यामध्ये जर ठेवल्या तर बिलकुल खाली जमिनीवर तेल झिरपत नाही किंवा पणत्यांमधून किंवा वातीमध्ये जे काही तेल असतं ते खाली जमिनीवर लागत नाही, जमिनीवरती तेलाचे डाग वगैरे काहीच होत नाही. टाचन पिनची ही कमाल तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमची पंती मोठी असेल तर मोठी टाचन पिन तुम्हाला इकडे घ्यायची आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असणार तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. आता बघा, तुम्हाला जर हे अजून कलरफुल करायचं असेल तर पणत्यांना तुम्ही कलरिंग करू शकता. टोटली तुमच्यावरती आहे. लहान मुलांनासुद्धा तुम्ही यामध्ये इन्व्हॉल्व करू शकता, म्हणजे ते सुद्धा या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मस्त असे त्यांचं नवीन काहीतरी शिकतील. स्क्रीन टाईम बघण्यापेक्षा हे अशामध्ये आपण त्यांना इन्व्हॉल्व केलं तर मस्त मजा येते. आणि फराळाचं तयारी कशी सुरू आहे, फराळ तर बनवणं सुरू असेल आणि काय काय बनवलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, अशा पद्धतीने जर आपण दिवा लावला तर बिलकुल खाली जमिनीवर तेल झिरपत नाही, आपल्या पंत्या जास्त तेलसुद्धा पित नाही. तुम्हाला जर या व्यतिरिक्त काहीही प्रश्न असतील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ही ट्रिक नक्की आजमावून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही टिप कशी वाटली. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हाही तुम्ही हे करत आहात तेव्हा थोडीशी जी काही वात आहे ती वरती थोडीशी जास्त ठेवायची आणि तुम्हाला असं वाटलं की वात विझत आहे तर पुन्हा वात थोडीशी वरती पुढे सरकवायची. असं केल्याने तुमचे जे काही जमिनीवरती डाग आहे ते होणार नाही. जर अशा पद्धतीने तुम्ही दिवा लावला तर नक्कीच जमिनीवरती डाग होतात. त्यामुळे अशा पद्धतीने दिवा नाही लावायचा. जो आपण टाचन पिनचा वापर केलेला आहे तशा पद्धतीने नक्की वापर करून बघा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असणार. तर या दिवाळीसाठी तुमच्यासुद्धा पंत्या अशाच रेडी करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी.